सकाळी मुलांना नक्की खायला काय द्यायचं? शाळेत जात असताना नक्की नाश्ता काय द्यायचा? हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर आजची ही रेसिपी खास तुमच्याचसाठी आहे. एक लाडू आणि कपभर जर तुम्ही दूध दिलत ना, तर पोटभरीचा नाश्तासुद्धा होतं आणि एक पौष्टिक आहारसुद्धा मुलांना मिळतो. बनवलेला हा लाडू इतका पौष्टिक आहे आणि इतका पोटभरीचा सुद्धा आहे, की तो मुलांना तर चवीला आवडेलच, पण याचे गुणधर्मच इतके आहेत ना, की यामुळे हा लाडू तुम्ही रोज हट्टाने मुलांना खाऊ घालायलाच हवा. साहित्यांचं प्रमाण म्हणाल ना, तर थोडंफार कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल. पण सध्या कसं ना, थोडीशी थंडी आहे, पावसाचं वातावरण आहे. मग अशा वेळेस ऊर्जा देण्याचं सुद्धा काम हा लाडू नक्कीच करतो. बरं मुलांसाठीच का, तर मोठे सुद्धा हा लाडू नक्कीच खाऊ शकतात. चला, रेसिपी तर जाणून घेणारच आहोत, पण यासोबत अगदी महिना, दीड महिने नाश्त्याची, मुलांची सोय सोबतच घरातल्यांची सुद्धा सोय करून ठेवूयात. तर साहित्य नेहमीचंच असणार आहे. प्रमाण थोडंफार इकडे-तिकडे झालं चालणार आहे. पण मुख्य काय कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला घ्यायचे आहेत ते सुद्धा पाहूयात. तर सगळ्यात आधी ना मी इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे. साधारण साधारण सुक्या खोबऱ्याच्या 4 वाट्या मी खिसून घेतलेल्या आहेत. 2 मोठे वाटे भरून मखाणे घेतलेत. 200 ग्रॅम शेंगदाणे आणि मग हे 125-125 ग्रॅम असे काजू, बदाम घेतलेले आहेत. अक्रोड घेतलेत जेवढे घरामध्ये होते तेवढे आणि 50 ग्रॅम इथे मी मनुके घेतलेत, ज्यामध्ये बिया नाहीयेत. आता हे झाले ड्रायफ्रुट्स, पण यासोबतच काही सीड्स सुद्धा घेतलेले आहेत, ज्यामध्ये जवस घेतले अर्धी वाटी, म्हणजेच 50 ग्रॅम घेतले. 50 ग्रॅम गावरान तीळ घेतले, डिंक घेतलेला आहे आणि यासोबतच फुलाच्या बिया, मगज बी, तसंच कलिंगडाच्या बिया आणि आवश्यक घ्यायचं आहे ते म्हणजे हळीव, जे शरीरासाठी खूप पौष्टिक असतं. साधारण 3-3, 4-4 चमचे तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात आधी कोरडे जे साहित्य आहेत ना, ते सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा तुमच्याकडे निवांत वेळ असेल ना, त्यावेळेसच हा लाडू बनवायला घ्यायचा. कारण लाडू बनवण्यासाठी पेशन्स हवे असतात. मंद आचेवरती आपल्याला सगळं साहित्य छान खरपूस भाजून घ्यायचं असतात. मग हे काम करता भाजून घेत असताना तुम्ही इतर कामंसुद्धा करू शकता. सगळ्यात आधी तर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतले आणि यानंतर जवससुद्धा आपण भाजून घेणार आहोत. साधारण 50 ते 60 ग्रॅम मी हे जवस घेतलेले आहेत. जवस थोडेसे साईजला मोठे असतात, त्यामुळं मग थोडा जास्त वेळ लागतो. लो टू मीडियम फ्लेमच्या मध्ये तुम्ही फ्लेम ठेवू शकता, पण अगदीच हाय करू नका किंवा मीडियमसुद्धा चालणार नाही. थोडीशी कमीच ठेवायची, मग सगळं साहित्य व्यवस्थित भाजलं जातं. अर्धवट असे जवस भाजले गेले, की यामध्ये तीळसुद्धा घालूयात आणि यासोबतच यामध्ये हळीवसुद्धा घालायचे. आत्ता थंडी आहे थोडी, पावसाचं वातावरण आहे, म्हणून मग मी इथे तीळ घातलेत आणि तसंही तीळ खूप पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियम असतं आणि यामुळे हे खायलासुद्धा हवेत. पण जर तुम्हाला एखादा दुसरा पदार्थ यामधला चालणार नसेल, घरात अवेलेबल नसेल, तर तुम्ही स्किप केलात तरीसुद्धा चालणार आहे. आता आणखीन एक 3-4 मिनिटांसाठी छान असं खरपूस मी भाजून घेणार आहे. एकदा का हे भाजून झालं की छान सुवास येतो आणि हे सगळ्या बिया मी साईडला अशा वेगळ्या ताटामध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घेणार आहे. आणि आता या बियासुद्धा आपल्याला तूप न घालता अशाच कोरड्या भाजून घ्यायच्या आहेत. मग यासाठी सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. ज्या कोणत्या तुमच्याकडे बिया असतील ना, त्या 2-2, 3-3 चमचे तुम्ही इथे नक्कीच घेऊ शकता. या मी वेगळ्या का भाजून घेतलेल्या आहेत माहिती आहे का? कारण ह्या आपण नंतर शेवटी वापरणार आहोत. या भाजून आपल्याला वेगळ्या ठेवायच्या आहेत, आधीच सगळ्यासोबत मिक्स करायच्या नाहीत. तर इथे या तीनही बिया मस्त अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत. भाजून झाल्या की या हलक्याशा फुलल्या जातात आणि यावरून लक्षात येतं की या मस्त अशा भाजलेल्या आहेत. आता इथून पुढचं सगळं साहित्य आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत. तर मी इथं काय करणार, सगळ्यात आधी डिंक तळून घेऊयात. सध्या थंडीचं वातावरण आहे की नाही, म्हणून मग डिंक वापरायचा. उन्हाळ्यात करणार असाल तर डिंक अजिबात चालणार नाही, कारण डिंकमध्ये जरा जास्त उष्णता असते. पण हा तितकाच पौष्टिक सुद्धा आहे. तर थोडं-थोडं करतच डिंक तळून घ्यायचं, म्हणजे जास्त तूप एकाच वेळेस आपल्याला खूप घ्यावं लागत नाही आणि डिंकसुद्धा आतमध्येपर्यंत व्यवस्थित असा तळला जातो. जेव्हा डिंक असा थोडासा पिवळसर दिसायला लागतो, ट्रान्सपरंट दिसायला लागतो आणि आतमध्येपर्यंत तूप शिरलं हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं, साईजपेक्षा दुप्पट-तिप्पट फुलला जातो, अशा वेळेस डिंक तळलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. आता उरलेल्या थोड्याशा तुपामध्ये ना, मी मनुके जे आहेत किंवा याला तुम्ही किशमिश म्हणू शकता, हे चांगले असे भाजून घेणार आहे. याऐवजी तुम्ही पिवळे मनुके वापरलेत ना, तरी सुद्धा चालणार आहेत. आता
इथं हे काळे मनुके सुद्धा छान असे भाजून झालेत. हे सुद्धा वेगळे काढून संपूर्णपणे थंड करून घेऊ. चला, मनुके थोडेशा तुपामध्ये चांगले असे मी परतून घेतलेले आहेत. आता आणखीन थोडंसं म्हणजे 1 चमचा 2 चमचेच आपल्याला तूप घालायचं आहे आणि यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला एकाच वेळेस भाजून घ्यायचे आहेत. मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे मग फार वेळ लागणार नाही. काजू, बदाम आणि अक्रोड घातलेले आहेत. हे एकाच वेळेस तीनही ड्रायफ्रुट्स, सुकामेवा आपण भाजून घेणार आहोत. यावेळेस मी गॅसची फ्लेम मध्यम केली आहे, कारण हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते साईजला थोडेसे जास्त मोठे आहेत. लो फ्लेमवरती भाजत बसलो तर बराच वेळ लागेल, म्हणून मध्यम आच केलेली आहे. साधारण एक 7-8 मिनिटांसाठी सलग भाजून घेतलंय. काजूवरती हलकेसे असे डाग आलेत, की मग समजून घ्यायचे छान असे भाजून झालेले आहेत. हे सुद्धा एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ. आता आणखीन 1-2 चमचे मी तूप घातलेलं आहे आणि आता यावेळेस आपण मखाने यामध्ये भाजून घेणार आहोत. मखान्याची क्वांटिटी किंवा इतर ड्रायफ्रूटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त नक्कीच करू शकता. मखाने सुद्धा दिसतात असे हलके-फुलके, पण भाजायला तसा थोडासा वेळ लागतोच. 4-5 मिनिट तरी लागतात. तर लो टू मीडियम फ्लेमच्या मध्ये करायची फ्लेम आणि यानंतर मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. मखाण्यांची साईज कमी जास्त असल्यामुळे पटकन असा अंदाज येत नाही. त्यामुळे 1-2 मखाने टेस्ट करून पाहायचे आहेत. असे हातावरती दाबून पाहायचे. मखाने भाजून झाले. आता यानंतर आपल्याला खोबरं सुद्धा छान असं गुलाबी रंगावरती परतून घ्यायचंय. खोबरं भाजत असताना तुम्ही तुपाचा इथे वापर नाही केलात तरी सुद्धा चालेल, कारण खोबऱ्यामध्येच भरपूर तेल असतं आणि या तेलामध्ये छान असं खोबरं कुरकुरीत सुद्धा होतं. तर सलग 7 ते 8 मिनिटांसाठी किंवा 10 मिनिट जरी लागले तरी सुद्धा चालणार आहे. आता इथे ना मी खारीक वापरलेली नाहीये, पण तुम्हाला जर आवडत असेल तर पाव किलो तुम्ही खारीक पावडर इथे नक्कीच घेऊ शकता. ती सुद्धा अर्धी वाटी तुपामध्ये छान परतून घ्यायची आणि मगच वापरायची आहे. खारीक नाही वापरणार, पण खारीकऐवजी आपण खजूर वापरणार आहोत. आता इकडे सगळं साहित्य चांगलं थंड झालं, की मगच आपल्याला हे बारीक करण्यासाठी घ्यायचंय. आता इथे बघा, शेंगदाण्यावरची अर्धवट साल मी काढून घेतली. मखाने सुद्धा चांगले थंड झालेत आणि ज्या काही सीड्स आपण घेतले होते ते सुद्धा थंड झालेत आणि यासोबतच डिंक सुद्धा. आपण हे सगळं साहित्य एकत्र करणार आहोत. पण या ज्या बिया आणि काळे मनुके आहेत ते मी साईडलाच ठेवणार आहे. हे आपण नंतर वापरणार आहोत. हे आता परातीमध्ये घातलेलं सगळं साहित्य चांगलं मिसळून घेऊयात आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं-थोडं करत जाडसर अशी भरड काढून घेऊयात. आधीच खूप बारीक अशी पावडर करू नका, नाहीतर काय होतं ना, ते खाताना लाडू टाळायला सुद्धा चिकटला जातो किंवा मग तेल सुद्धा यामधलं खूप बाहेर येतं. तशी जाडसर भरड आपल्याला करायची आहे आणि अशा पद्धतीने सगळं मी बारीक करून घेतले. आता यामध्ये आपण सुरुवातीला खोबरं घातलं नव्हतं, तर खोबरं सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे. थंड झालेलं खोबरं आपण यामध्ये घालणार आहोत. लक्षात घ्या, खोबरं आपल्याला खिसूनच घ्यायचं आहे. जाडसर चिरून आपल्याला चालणार नाही. खोबरं छान मिसळून घेऊयात. आता गोडव्यासाठी आपण काय वापरणार आहोत, जसं की मी तुम्हाला म्हटलं, की मी इथं खारीक पावडर नाही घेतलेली, पण आपण इथे खजूर वापरणार आहोत. या सगळ्या साहित्यांसाठी मी इथे अर्धा किलो सीडलेस खजूर घेतलेला आहे. पण हा एवढा गोडीला पुरेसा नाही, म्हणून मी इथे गूळसुद्धा वापरणार आहे. नुसतं तुम्हाला खजूरमध्ये करायचं असेल तर तुम्हाला इथे जवळ-जवळ पाऊण किलो तरी खजूर लागणार आहे. जो सीडलेस असेल, ज्यामध्ये बिया आहेत, असा तुम्हाला 1 किलो इथे खजूर लागेल. आता यासोबतच पाव किलो इथे मी गूळसुद्धा घेतलाय, जो मी असा जाडसर चिरून घेतलेला आहे. आता फक्त थोडंसं साहित्य वर-खाली करून घेऊयात. असंच हे मिक्स होणार नाही, म्हणून आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. फक्त गूळ आणि घातलेला खजूर तो व्यवस्थित सगळ्या साहित्यामध्ये मिसळला जावा, इतपतच आपल्याला हे मिक्सरला फिरवायचंय आणि शक्यतो पल्स मोडवरती 2-3 वेळा फिरवलं, की मग छान बाइंडिंगसुद्धा येतं आणि सगळं साहित्य व्यवस्थित चांगलं एकजीव मिक्ससुद्धा होतं. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप असं चिकट मिश्रण मी करून घेतलेलं नाहीये. जास्त जर फिरवलं असतं तर मिक्सरच्या भांड्याला चिकटलं असतं आणि तेलसुद्धा खूप सुटलं असतं. मग असा लाडू खाताना टाळ्याला चिकटला जातो आणि तो खावासा वाटत नाही. तो घशामध्ये सुद्धा दाटतो, जरी तो गोड असला तरी सुद्धा. पण थोडीशी जाडसर अशी भरड ठेवली ना, की मग बघा, खायला सुद्धा मजा येते आणि तो खरंच ड्रायफ्रूटचा लाडू चावून खाण्यात जी मजा आहे ना, तो नुसता चघळून खाण्यात अजिबात नाही. सगळं साहित्य मी छान मिक्सरला फिरवून घेतलं. आता ज्या बिया आपण भाजून ठेवल्या होत्या त्या घालूयात आणि यासोबतच जे मनुके आपण साईडला काढून ठेवले होते ते सुद्धा आता आपण यामध्ये घालणार आहोत. आता मनुके सुद्धा मी यामध्ये घातलेले आहेत आणि आता चला हे सगळं मिसळून घेऊ आणि लगेचच आता लाडू सुद्धा आपण बांधायला घेऊयात.
कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं, की हे मिश्रण तर खूप कोरडं दिसत आहे, लाडू कसे बांधले जाणार? पण अजिबात काळजी करू नका. जरी मिश्रण दिसताना कोरडं दिसत असलं, तरीसुद्धा आरामात मी अगदी 15 मिनिटात सगळे लाडू बांधून सुद्धा टाकलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा गच्च लाडू बांधला जातोय. अजिबात तो फुटत नाहीये. बघा तुम्ही किती छान लाडू इथे वळला गेलाय की नाही? मस्त असा लाडू इथे तयार झालेला आहे. कमीत कमी तुपामध्ये मस्त असे लाडू इथे तयार झालेले आहेत आणि एक लाडू तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. मस्त असे लाडू थोड्याशा मोठ्या आकारामध्येच मी बांधलेले आहेत. तर जवळपास या मिश्रणामध्ये 30 ते 32 लाडू बांधले गेले. तसं तर बरंचसं साहित्य मी अंदाजेच घेतलेलं आहे. पण एक अंदाजच सांगायचा झाला तर जवळ-जवळ 1.5 ते पावणे 2 किलो हे लाडूचं वजन भरलेलं आहे. लाडू थोडेसे मोठ्या आकारामध्ये मी बांधलेले आहेत. छोटे-छोटे लाडू अजिबात बांधलेले नाहीत. कारण हे लाडू मी खास नाश्त्यासाठी किंवा आपल्याला अधेमध्ये भूक लागते, 4च्या सुमारास भूक लागते, तर अशा वेळेस खाण्यासाठी बनवलेले आहेत. एक लाडू खाल्ला की पुरेसा होतो. आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा मी सांगते आवर्जून तुम्ही हा लाडू नक्की ट्राय करायला हवा. नक्की बनवून पहा. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त-मस्त खात रहा.